नमस्कार सर्व प्रेक्षकांचं मी अक्षय इंडियन बातमीपत्रात स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही ठळक घडामोडींवरती। मनपाच्या विकास आराखड्यावर शेवटच्या दिवशी 8000 पेक्षा जास्त आक्षेप आणि तक्रारी, त्रिसदस्यीय समिती घेणार सुनावणी। मतदान जनजागृती प्रियदर्शनीच्या माध्यमातून मतदान करण्यासंबंधी प्रेरणा जागृत होईल, जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो द्वारा जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या सहयोगाने मतदार जनजागृती पर 3 दिवसीय चित्र प्रदर्शनीचं आयोजन रेल्वे स्टेशन येथे करण्यात आलं आहे। या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलंय। या चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटनावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि स्वीपचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, दक्षिण मध्य रेल्वेचे सह कमर्शियल मॅनेजर धनंजय कुमार सिंह व भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत आदर्श लोकसेवा सांस्कृतिक मंडळ यांनी मतदान जनजागृतीपर गीतांचं सादरीकरण केलं व लोककलेच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली। ही चित्र प्रदर्शन दिनांक 6 ते 8 मे 2024 म्हणजेच 3 दिवसांपर्यंत सर्वांसाठी खुली असेल व या चित्र प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदीप पवार, प्रीती पवार, शरद सदगिले यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। नमस्कार। केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो मतदार जनजागृतीसाठी अतिशय सुंदर आणि सुबक आणि आकर्षक जी प्रदर्शनी या ठिकाणी मांडलेली आहे, याचा या रेल्वेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रवाशांच्या मनामध्ये मतदान करण्यासंदर्भातली प्रेरणा निश्चितपणे जागृत करतील असा मला प्रदर्शनी पाहिल्यानंतर विश्वास वाटतो। खूप चांगल्या पद्धतीनं हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आणि जी माहिती आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्वीप टीमच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण जिल्हाभरामध्ये ही माहिती देतो आहोत आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि आपली लोकशाही सुदृढ आणि बळकट करण्यासाठी जे आम्ही प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नाला ही फार मोठी जोड केंद्रीय संचार ब्युरोच्या येथील पवार साहेब असतील, आमचे दुसाने साहेब असतील आणि त्यांची टीम असतील आणि येथील रेल्वेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी या प्रदर्शनीला जे सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि जी टीम आहे कलाकारांची, या स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून, लोकल सॉंगच्या माध्यमातून, ग्रामीण गीतांच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या मनामध्ये मतदान करण्याविषयी निश्चितच एक जनजागरण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि येत्या 13 मे पर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जनजागृती करतो आहोत। या स्थानिक कलाकारांचा आम्ही ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून त्यांच्या माध्यमातून जनजागृती करतो आहोत। आपण आता मतदान केंद्र तयार करताना तिथं बँड, लेझिम हे पथक सुद्धा वाजवण्याच्या सूचना काल आपण दिलेल्या आहेत। मतदान केंद्र स्थापन होत असल्याचं सुद्धा लोकांना कळू द्या, जेणेकरून लोकांना एक आयडिया येऊन जाईल की अरे आपल्याला मतदान करायचं, आपल्या इथं मतदान केंद्र तयार होत आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आहे। पैठण महामार्गावरील ढाकेफळ आणि ढोरकीन पंप हाऊस जवळील जलवाहिनी फुटली असून गेल्या काही तासांपासून पाणी रस्त्यावर वाहून जात असून आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे। गेल्या आठवडाभरापासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू असतानाच रविवारी पुन्हा जलवाहिनी फुटली आहे। जायकवाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पैठण महामार्गावरील ढाळेफळ आणि ढोरकीन पंप हाऊस जवळील जलवाहिनी फुटली।
त्यामुळे पाण्याचे फवारे रस्त्यावर उडत होते. मात्र रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या पोकल्यांच्या मदतीने पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान 2 तासांपासून पाणी फुटलेल्या जलवाहिनीतून रस्त्यावर वाया जात होतं. तर याबाबत महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला माहिती देण्यात आली असून फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी बंद करून जलवाहिनी जोडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अजून एका ठिकाणी ढोरकीन पंप हाऊस येथे 700 मीटर जलवाहिनी फुटली आहे. त्याचं देखील काम सुरू करण्यात आलं आहे. परंतु यासाठी 700 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 2 तास बंद करावी लागली आहे. परंतु यामुळे वितरण व्यवस्थेवर कुठलाही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तर दौलताबाद किल्ल्याला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे गावातील नागरिकांची पळापळ झाली. किल्ल्याभोवतीची वनसंपदा आणि प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक आणि प्रशासनानं आटोकाट प्रयत्न केले. पर्यटन नगरी औरंगाबादचे वैभव असलेल्या दौलताबादच्या किल्ल्याला रविवारी दुपारी अचानक आग लागली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात आगीने किल्ल्याला वेढलं होतं. त्यानंतर पुन्हा यावर्षी जानेवारी महिन्यात नंतर ते मे महिन्याचा तोच प्रकार घडलाय. दुपारच्या सुमारास सुरू झालेली ही आग किल्ल्यातील मिनारपर्यंत पोहोचली. अचानक लागलेल्या या आगीमुळे गावातील नागरिकांची पळापळ झाली. किल्ल्याभोवती वनसंपदा आणि प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक आणि प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. दुपारी किल्ल्याच्या परिसरात सोसाट्याचा वारा होता. त्यामुळे आगही वेगाने पसरली. काही वेळातच तिने रौद्ररूप धारण केलं. किल्ल्याभोवतीचा जवळपासचा 350 एकर परिसर असल्याने ही आग लवकर नियंत्रणात आणणं कठीण होतं. अखेर अग्निशमन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग विझवली गेली. रविवारी दुपारी लागलेली ही आग विझवण्याच्या प्रयत्नांना सायंकाळी यश आलं. दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. मात्र या आगीमुळे तेथील पक्षी आणि प्राण्यांच्या जीवावर बेतलं. आगीची तीव्रता वाढू लागली तशी तेथील पक्षी, मोर, लांडोर, माकडे सैरबैर झाली. परिसरातील झाडे मात्र आगीत जळून खाक झाली. दौलताबाद किल्ला परिसरात मागील 6 वर्षापासून आग लागल्याच्या घटना घडत आहे. किल्ल्याच्या भोवती खासगी जमिनींची संख्याही वाढली आहे. त्यात आसपासचे गावकरी गुरांना चरण्यासाठी तेथे घेऊन येतात. किल्ल्याभोवतीचा जवळपास 350 एकर परिसर असल्याने ही आग लवकर नियंत्रणात आणणं कठीण होतं. पण वारंवार होणाऱ्या अशा प्रकारांवर कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना राजकीय विरोधक असताना आम्हाला अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्या विरोधात तक्रारी दाखल करायला लावून रावसाहेब दानवे यांनी राजकीय सेटलमेंट केल्याचा आरोप सिल्लोड येथील महेश शंकरपल्ली आणि कैलास फुलारी यांनी पत्रकार परिषदेत केलाय. अब्दुल सत्तारचं पण नाव आहे आणि अर्जुन खोतकर साहेबांचं पण नाव आहे याच्यामध्ये. कारण रावसाहेब दानवेंनी काय केलेलं आहे की ह्या लोकांची तक्रारी दाखल करायला आणि आम्हाला तक्रारी करण्याला प्रवृत्त केलेले आहे आणि त्यांचे विविध प्रकरणं बाहेर काढून त्यांची ईडी असेल, CBI असेल किंवा CID असेल चौकशी तक्रार दाखल करून चौकशी त्यांची केलेली आहे. त्याच्यामध्ये अर्जुन खोतकरांची ईडी लागलेली आहे. अब्दुल सत्तारच्या मागेसुद्धा चौकशीचे ससेमिरा चालू आहे सध्या आणि तो सुद्धा त्रस्त झालेला आहे. तर ह्या लोकांशी त्यांनी काय केलं, ह्या चौकशा लावून राजकीय त्यांनी तिथं सेटलमेंट केलेली आहे आणि ह्या लोकांना पुन्हा त्यांनी सोबत घेतलेले आहे. आणि कुठंतरी इथं ब्लॅकमेल म्हणजे हा प्रकार झालेला आहे. लोकांना म्हणजे विरोधकांना ब्लॅकमेल करून आपल्यासोबत जोडणे, हा जो म्हणजे एक ब्लॅकमेलचा प्रकार चालू आहे तो जनतेमध्ये कुठेतरी उजागर व्हावा आणि प्रेस माध्यमात यावं म्हणून ही प्रेस बोलवण्यात आलेली आहे. तुम्ही जे म्हणतायत की सत्तारवरून तुम्ही जे आरोप केले किंवा जे चौकशा करायला लावले ते तुम्हाला रावसाहेब दानवेंनी करायला लावले होते असं तुमचं म्हणणं आहे? हे सगळे जे मी जेवढे तक्रारी दिलेल्या आहेत की अब्दुल सत्तार, माझ्या सुरुवातीला छोट्या तक्रारी होत्या, नगर परिषद पुरत्या त्या मर्यादित होत्या. पण त्या तक्रारीच्या नंतर त्यांनी मोठ्या तक्रारी मोठे प्रकरण मला काढायला लावले, मोठे तक्रारी त्यांनी द्यायला लावल्या आणि हे रावसाहेब दानवेंनी करायला लावले. आणि माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही बघितलं असेल, जेवढे माझे आंदोलन झाले त्याच्यामध्ये भाजपचे लोक सामील होत होते वारंवार. तर कुठे ना कुठे हा त्यांचा रोल आहे हे मी सिद्ध करू शकतो. दानवे साहेबांचा असा रोल आहे, जेव्हा अब्दुल सत्तार विरोधक होते तर त्यांना दाबण्यासाठी किंवा त्यांना एकतर दाबण्यासाठी म्हणा किंवा सोबत जोडण्यासाठी म्हणा, तर त्यांनी ह्या तक्रारी देण्यास भाग पाडले आणि त्यांचा तो हेतू त्यांनी स्वार्थ पूर्ण केला आमच्या माध्यमातून. आणि त्यांच्याशी त्यांनी 2018मध्ये रात्री वर्षा बंगल्यावर 1:20 जे बसले होते तिथं बैठक झाली आणि कुठंतरी ही राजकीय सेटलमेंट झाली. त्याच्यामुळे अब्दुल सत्तार आज त्यांच्यासोबत आहेत, त्यांचं काम करत आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांचा राजकीय फायदा याच्यामध्ये झालेला आहे आमच्या माध्यमातून. तुमचं म्हणणं काय, तुम्हाला काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा अशी आहे की बाबा अब्दुल सत्तार जर तुमच्यासोबत आलेला असेल तर आमच्या तक्रारीचं काय, मग आमच्या तक्रारीचं पुढे काय होणार आहे. जर तुम्ही सेटलमेंट करून घेतलं असेल तर अब्दुल सत्तार कारवाई होणार का नाही होणार आहे, कारण तो आता मित्रपक्ष आहे तुमच्यासोबत. मग याचा अर्थ असा होईल की भविष्यामध्ये की तुम्ही जर हे प्रकरण दाबून टाकणार आहेत आणि 100% प्रकरण दाबलेले. कारण मी आजसुद्धा ईडीला किंवा बाकीच्या डिपार्टमेंटला मी जेव्हा
RTIचे अर्ज टाकतो तर उत्तर देत नाही, मला त्या उत्तर मिळत नाही आणि माझा कोणत्याही पत्राला प्रतिसाद देत नाहीत ते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही बऱ्याच बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आल्यावर आक्षेप घेण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी घेण्यात आला होता. सोमवारी शेवटच्या दिवशी हजारो नागरिकांनी हरकती घेतली असल्याचं आक्षेपाचा आकडा 8000 वर गेला असल्याची माहिती समोर येत आहे. शहराचा प्रारूप विकास आराखडा शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने 6 मार्च रोजी महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे सादर केला होता. पालिकेने हा नकाशा सर्वसामान्यांना पाहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध केला आणि त्यावर काही आक्षेप, सूचना नोंदवायच्या असतील तर त्यासाठी 60 दिवसांचा अवधी देण्यात येत असल्याचं जाहीर केलं. 60 दिवसांचा अवधी सोमवारी 6 मे रोजी संपला. सायंकाळ 5 वाजेपर्यंत आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्याच्या छाननी सध्या सुरू असून अंदाजे 8000 व अर्जांची संख्या असल्याचं प्राथमिक माहिती मिळाली आहे. शहराचा प्रारूप विकास आराखडा आणि त्यावर दाखल होणारे आक्षेप याबद्दल प्रशासक जी श्रीकांत यांना काही दिवसांपूर्वी विचारले असता आराखड्यातील चुका आक्षेपांच्या माध्यमातून उघड होत आहेत, ही चांगली बाब आहे. जितक्या जास्त चुका लक्षात येतील तेवढ्या आराखड्यामध्ये सुधारणा करण्याला वाव आहे. आराखड्याच्या संदर्भात महानगरपालिकेचे प्रशासन देखील आक्षेप दाखल करणार आहे. त्यासाठी झोन कार्यालयनिहाय आढावा घेण्यात येणार असून तो सायंकाळपर्यंत आक्षेप निवडणार होते. आक्षेप दाखल करण्याचा अधिकार जसा सर्वसामान्य नागरिकांना आहे तसाच तो प्रशासनाला देखील आहे, असा उल्लेख जी श्रीकांत यांनी केला होता. सदर विकास आराखड्यासाठी लागणारा बेस मॅपचा भूमापन विभागाकडून प्रमाणित करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे ALU आणि PLU मध्ये काही MAMच्या चुका आहेत. प्रत्यक्षात मात्र या चुका मीटरपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते, नाले नकाशावरून गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या आक्षेपावर कशा प्रकारे सुनावणी करण्यात येईल आणि किती ग्राह्य धरण्यात येऊन बदल करण्यात येईल याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. प्रारूप विकास आराखड्यावर लवकरच त्रिसदस्यीय समितीकडून या आक्षेप, सूचना व हरकतीवर सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठाच्या वतीने राजस्थानी नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठाच्या वतीने हॉटेल कृष्णाईन येथे राजस्थानी नागरिकांचा मेळावा घेण्यात आला.
या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, हर्षवर्धन कराड, दीपक ढाकणे, राजस्थान प्रकोष्ठचे अध्यक्ष संजय मंत्री, RB शर्मा, जगदीश जागीड, अमृता पालोदकर, ललिता करवा, मिठालाल कांकरिया, रेखा राठी, वंदना शहा, सचिन करवा, प्रकाश कोचेटा, प्रकोष्ठा सचिव अभिषेक कयाल, नंदकिशोर मालपाणी, सत्यनारायण अग्रवाल यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. की मी अयोध्यामध्ये राम मंदिर बांधले. मला एक सांगा की 500 वर्षाची आपली मागणी होती की राम मंदिर झालं पाहिजे. हे राम मंदिर बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब. 370 कलम हटवण्याचं काम कोणी केलं तर ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. पण मला सांगायचं की नरेंद्र मोदी साहेब यांनी जे जे काही जाहीरनाम्यात दिलं असेल असं अनेक त्यांनी कामं केली. मला एक सांगायचं की मी याच्यात जास्त जाणार नाही कारण आम्हाला जायचे म्हणून मी जास्त बोलणार नाही. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जे गेल्या वेळेस चूक झाली ती ह्यावेळेस होणार नका. आणि कराड साहेबांनी सांगितलं जे 20 वर्ष खासदार राहिले त्यांनी 3 कामं सांगा. तुम्ही 3 म्हणता मी एकच म्हणतो एक काम सांगा. तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना अपघात झालेला वयस्कर मुस्लिम परिवाराचा प्रथमोपचार करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपला ताफा थांबवत मदत कार्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना अपघात झालेल्या वयस्कर मुस्लिम आजोबांचा प्रथमोपचार करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपला ताफा थांबवत मदत केली. सोबत असलेल्या चिमुकला रडत असल्याने त्याचा अश्रू पुसून आपल्या स्वतःच्या ताफ्यातील गाडीत बसवून दवाखान्यात उपचार करण्यासाठी पाठवलं. आजोबा शेख हबीब, मुलगा शेख समीर व नातू शेख हरीश असे या अपघातग्रस्त परिवाराचं नाव आहे. वेळेवर उपचार आणि तात्काळ दवाखान्यात दाखल केल्याने वृद्ध आजोबांनी दानवे यांचं आभार मानलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवरती. मनपाच्या विकास आराखड्यावर शेवटच्या दिवशी 8000 पेक्षा जास्त आक्षेप आणि तक्रारी. त्रिसदस्यीय समिती घेणार सुनावणी. मतदान जनजागृती प्रियदर्शनीच्या माध्यमातून मतदान करण्यासंबंधी प्रेरणा जागृत होईल. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं आणि लाडकं बातमीपत्र ADN न्यूज.